माझ्या समूहाचं नाव आहे माऊली स्वयंसहायता समूह. त्या समूहामध्ये मी सचिव आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव जाई महिला ग्रामसंघ. त्या ग्रामसंघामध्ये मी सदस्य आहे. माझ्या प्रभाग संघाचं नाव आदर्श महिला प्रभाग संघ. त्या प्रभाग संघामध्ये मी सदस्य आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव आहे दीपा महेश रामकर, मुक्काम पोस्ट रायपटण, तालुका राजापूर. माझ्या समूहाचं नाव आहे जिजाऊ. त्यात मी खजिनदार आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे राजलक्ष्मी. त्यात मी सदस्य आहे. माझ्या प्रभागाचं नाव आहे आदर्श महिला प्रभाग संघ. तसेच उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत मी रायपाटण गावामध्ये CRP म्हणून काम करते. 26 समूहावरती मी काम करते. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव सुप्रिया सुशील पवार, मुक्काम पोस्ट आजरी, तालुका राजापूर. सावित्रीबाई स्वयंसहायता समूहाची मी सचिव आहे. संघर्षातून ग्राम संघ त्याची लिपिका आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उपजीविका CRP म्हणून कार्यरत आहे. नमस्कार. माझे नाव प्राची प्रमोद पवार, मुक्काम मंत्री. नमस्कार. माझे नाव प्राची प्रमोद पवार, मुक्काम मंत्री, पोस्टवणी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव आहे महालक्ष्मी महिला स्वयंसहायता समूह. माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे सावित्री ग्रामसंघ आणि प्रभाग संघाचे नाव आहे आदर्श प्रभाग संघ ओटी. ग्रामसंघामध्ये मी लिपिका म्हणून काम करते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. माझे नाव आहे दर्शना देवजी गावडे, मुक्काम मंजूर पोस्ट तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव आहे महालक्ष्मी महिला स्वयंसहायता समूह. त्याचे मी सचिव आहे. तसेच सावित्री ग्रामसंघाची सदस्य आहे आणि आज प्रभाग संघ ओणी याची पण सदस्य आहे. CRP म्हणून काम करत आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कल्याणी किशोर गुरव, मुक्काम पोस्ट ठरवते, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव आहे सिद्धिविनायक महिला स्वयंसहायता समूह आणि ग्रामसंघाचे नाव आहे जिद्द महिला ग्रामसंघ आणि आदर्श प्रभाग संघ ओटी. आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मी 10 समूहांची ठरवते गावात CRP म्हणून काम करते. आम्ही ACG प्रोफाईल भरले. त्याच्यामध्ये पहिला आयकॉन आहे बेसिक माहितीमध्ये पहिला ऑप्शन येतं समूहाचे नाव. तेव्हा ज्या समूहाचं नाव असेल ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव येतं, तेव्हा आपल्या ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं आहे. तिसरं गावाचं नाव. त्याच्यानंतर गट ज्या दिवशी स्थापन झाला त्याचा स्थापना दिनांक. तिसरं प्रस्तुत करणे, प्रमोट करणे. 6वं आहे महिलांचा समूह आहे की पुरुषांचा समूह आहे, हे त्याच्यात येस और नो करायचं आहे. 7वं आहे मीटिंगचा प्रकार. मीटिंग आपण महिन्याने घेतो, आठवड्याने घेतो की 15 दिवसांनी घेतो, तो प्रकार लिहायचा आहे. 8वं आहे बैठकीचा दिवस. सोमवार मंगळवार काय आठवड्याचा दिवस असेल तो ठरवायचा लिहायचा आहे. त्याच्यानंतर बचत, ती बचत काढतो त्याच्यावरील व्याज लिहायचं. त्याच्यानंतर आपत्कालीन बचत, जेव्हा कोणाला गरज असते त्या पैशांची, ती जी आपण बचत काढतो ती आपत्कालीन बचत. त्याच्यानंतर लिपिका आहे का, होई किंवा नाही लिहायचं आहे. त्याच्यानंतर लिपिकाचं नाव, लिपिकेचं मोबाईल नंबर, जर प्राथमिक गटाचा व्यवसाय, त्याच्यातले हे 3 ऑप्शन निवडायचे असतात. त्याच्यातले आपला जो व्यवसाय असेल तो निवडायचा आहे. त्याच्यानंतर पदाधिकारी बदल, आपण 2 वर्षांनी पदाधिकारी म्हणून त्याची बदल करायचा आहे. नंतर समूहाचा ठराव करतो, त्या समूहाच्या ठरावाचा फोटो काढायचा आहे. 20 आहे सक्रिय. आणि त्याच्यानंतर ही सगळी माहिती भरून झाल्यावर आपल्याला शेवट सेव्ह करायचं आहे.
धन्यवाद. दुसरा आहे आयकॉन कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर. जेव्हा आपण बेसिक महिलांची मेंबर प्रोफाईल भरतो तेव्हा ते SHG प्रोफाईलमध्ये डायरेक्ट येतं. त्याच्यामुळे तो ऑप्शन निवडायचा नाही, डायरेक्ट पुढे जायचं आहे. त्याच्यानंतरचा आयकॉन आहे लोकेशन. कॉन्टॅक्टमध्ये मोबाईल नंबर आहे का मराठीत? अध्यक्षांचं येईल, पद येईल आणि मोबाईल नंबर येईल. सचिवांचं नाव येईल, पद येईल आणि मोबाईल नंबर येईल. त्याच्यानंतर कोषाध्यक्ष त्यांचं पद येईल आणि मोबाईल नंबर येईल. तिसरा आयकॉन आहे समूहाचा पत्ता. प्रत्येक समूहाचा पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव, नंतर गावाचे नाव आणि पिनकोड नंबर आणि सेव्ह करायचं. पुढील ऑप्शन आहे बँकेचा. बँक पासबुकचे बँकेचं नाव लिहायचं. नंतर IFSC कोड टाकायचा. त्याच्यानंतर बँकेचं नाव लिहायचं आणि शाखा लिहायची बँकेची, कुठच्या शाखेची आहे ती. त्याच्यानंतर खाते प्रकार लिहायचा, सेविंग आहे की जनरल आहे. त्याच्यानंतर पासबुक नंबर लिहायचा आहे पुढे. त्याच्यानंतर खाते उघडण्याचा दिनांक आणि पासबुकाचा फोटो फ्रंट पेजचा आणि अकाउंट महत्त्वाचे आहे का ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह करायचं. ओके, धन्यवाद. सहावा आहे सिग्नेचर. अध्यक्षाचे नाव, 2 गटाचा दर्जा, 3 प्रवेश दिनांक, 4 सोडल्याचा दिनांक, 5 हस्ताक्षरकर्ता, 2 सचिवाचे नाव, गटाचा दर्जा, प्रवेश दिनांक, सोडल्याचा दिनांक, हस्ताक्षरकर्ता, 3 कोषाध्यक्ष, गटाचा दर्जा, प्रवेश दिनांक आणि सोडल्याचा दिनांक. सहावा आयकॉन आहे NRLM ID. लास्टचा ऑप्शन आहे NRLM ID. मग कन्फर्म डिटेलमध्ये जाऊन कंप्लीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर सेव्ह करायचं आहे. धन्यवाद. एक मिनिट. हॅलो, नमस्कार. मी प्राची पवार. माझी मुलगी 10वीला होती, इंग्लिश मिडियम. तिचा आज रिझल्ट लागला आहे. तिला 72% पडले. कंग्रॅच्युलेशन्स. चलो चलो फोटो शाबाश. खुशी का मौका है. खुशी फोटो काढताय. हाँ, खूप बधाई.